दहीहंडी फोडण्यासाठी राज्यभरातील विशेष करून मुंबईतील गोविंदा पथकं निघालेली आहेत। या दहीहंडी उत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी माझगाव इथल्या गोविंदा पथकानं देवाला साकडं घातलंय। यासाठी माझगावमधल्या पीर बाबा हे श्रद्धास्थान प्रसिद्ध आहे। ताडवाडी माझगाव भागातल्या गोविंदा पथकांनी या पीर बाबाला साकडं घातलंय। गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त काळापासून गोविंदा पथक या पीर बाबाला साकडं घालतात। याही वर्षी गोविंदा पथकांनी पीर बाबाला साकडं घातलंय। त्याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित पांढरे यांनी। दहीहंडी उत्सव आहे। हा उत्सव अगदी सुरक्षितपणे आणि उत्साहाने साजरा करण्याकरता सर्व गोविंदा पथक आहेत त्यांची लगबग सुरू झालेली आहे। सकाळी या संपूर्ण जे गोविंदा पथक आहे त्यांची तयारी पूर्ण होऊन माझगाव हा जो भाग आहे या भागामध्ये आहे मी बहुतेक त्या ठिकाणी की हे पीर बाबा यांचे श्रद्धास्थान आहे। या श्रद्धास्थानाला या दहीहंडीमध्ये महत्त्व म्हणजे जगविख्यात जे माझगाव ताळवाडीतील जे 4 गोविंदा पथक आहेत ते गोविंदा पथक या पीर बाबाला जोपर्यंत नारळ चढवत नाहीत तोपर्यंत ही पथकं बाहेर पडत नाहीत आणि त्यानंतर ताळवाडीतील मानाची दहीहंडी फोडून हे जे पथक आहेत ते मुंबईतले पुण्यातले किंवा ज्या ठिकाणी मोठमोठ्या दहीहंडी आहेत त्या ठिकाणी दहीहंडी फोडण्याकरता जातात। आपल्यासोबत या गोविंदा पथकातील गोविंद आहेत भारत पाटील, आपण त्यांना विचारूयात। याआधी तुम्ही सराव करताना 5 वर्ष ते 7 वर्षाची मुलं तुमच्या मंडळात होती जी वरच्या थरावर जाऊन दहीहंडी फोडायची, खरे गोविंदा ते होते। पण न्यायालयाने सांगितलेलं आहे की 12 वर्षा आतील एकही गोविंदा पथकात असणार नाहीये। अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या क्षणामध्ये हा निर्णय आल्यानंतर प्रॅक्टिस कशी केली आणि आता दहीहंडीला तुम्ही कशी सामोरे जाणार? पहिले आमच्याकडे लहान मुलं होती पण तो कायद्याने जो नियम लागून दिलेला आहे 12 वर्ष त्यानुसार आम्ही वरचा जो गोविंदा तो बदलला गेला, पण आमच्यात काही बदल नाही झाला। या पीर बाबांचं थोडं सांगा, त्यांचं काय महत्त्व नेमकं आपल्या मंडळाकरता? ते कोणतंही कार्य असेल कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी आम्ही जेव्हा बाहेर पडतो तेव्हा इथे पहिला नारळ दिल्याशिवाय आम्ही बाहेर जात नाही। असं एक आमचे पूर्वज जे आहेत त्यांच्यापासून हे चालत आलेले आहे। तुम्ही पाहिलं असेल की हे जे पीर बाबांचं श्रद्धास्थान आहे या श्रद्धास्थानाला आपण सर्वांच्या वतीने एक साकडं घालूयात की यावर्षी कुठल्याही गोविंदाला दुखावत होऊ नये किंवा जे मंडळ आहेत किंवा जे आयोजक आहेत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा होऊ देत आणि अतिशय सुरक्षितपणे सर्व गोविंदा दहीहंडी उत्सव साजरा करून त्यांच्या घरी सुखरूप परत येऊ देत। व्हिडिओ न्यूज प्रकाशचा अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।